हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण RRB ग्रुप डी मार्फत 17 ऑगस्ट 2022 या दिवशी 3 शिफ्टमध्ये पेपर झाले. त्या तिन्ही शिफ्टचे एकूण 53 प्रश्न मला मिळालेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी पहा, RRB ग्रुप डी 17 ऑगस्ट 2022चे प्रश्न तिन्ही शिफ्टचे. आणि हे सर्व प्रश्न मी www.vittaljoshi.com ही जी माझी वेबसाईट आहे त्याच्यावर पण दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला लिहून घ्यायची आवश्यकता नाही, डायरेक्ट वेबसाईटवर जाऊन तुम्ही हे पाहू शकता. 2017मध्ये स्मृती इराणी कोणत्या खात्याच्या मंत्री होत्या? तर 2017मध्ये स्मृती इराणी ह्या वस्त्रोद्योग या खात्याच्या मंत्री होत्या. जलीकट्टू हा सण कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर जलीकट्टू हा सण तमिळनाडू या राज्याशी संबंधित आहे. जीवनसत्व ड चे रासायनिक नाव काय आहे? तर जीवनसत्व ड चे रासायनिक नाव कॅल्शिफेरॉल हे आहे. रक्त गोठण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? तर रक्त गोठण्यासाठी जीवनसत्व के आवश्यक असते. मिल्क ऑफ मॅग्नेशियाचे रासायनिक सूत्र काय आहे? तर मिल्क ऑफ मॅग्नेशियाचे रासायनिक सूत्र MgOH2 हे आहे. एकूण 53 प्रश्न आपण पाहणार आहोत बरं का या व्हिडिओमध्ये. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, एलिसा टेस्ट कोणत्या आजाराचे निदान करण्यासाठी करतात? तर एलिसा टेस्ट ही एड्स या आजाराचे निदान करण्यासाठी करतात. एड्सचा फुल फॉर्म सांगा. तर एड्सचा फुल फॉर्म आहे ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम हा आहे. राजीव गांधी खेळरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद असे कोणत्या वर्षी करण्यात आले? तर ऑगस्ट 2021मध्ये राजीव गांधी खेळरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद पुरस्कार असे करण्यात आले. भारताचे पहिले लोकपाल कोण आहेत? तर भारताचे पहिले लोकपाल जस्टिस PC घोष हे आहेत. पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या वेळी योजना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या वेळी योजना आयोगाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी RRB ग्रुप डी साठी 2018मध्ये जे पेपर झाले होते ना, त्या पेपरच्या प्रश्नपत्रिका स्क्रीनवर दिसत असलेल्या 3 पुस्तकांमध्ये दिलेले आहेत. आणि याच्यातले बरेचसे प्रश्न कालच्या पेपरमध्ये रिपीट झालेले आहेत. तर त्याच्यामध्ये रेल्वे भरती सामान्य अध्ययन प्रश्नसंच, रेल्वे भरती गणित, रेल्वे भरती सामान्य विज्ञान नोट्स ही 3 पुस्तकं आहेत. Amazon आणि फ्लिपकार्टवर सुद्धा उपलब्ध आहेत आणि महाराष्ट्रातील सर्व पुस्तकांच्या दुकानावर सुद्धा ही पुस्तकं उपलब्ध आहेत. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांची ही पुस्तकं आहेत. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, पेरियार नदी कोणत्या राज्यात आहे? तर पेरियार नदी केरळ या राज्यामध्ये आहे. त्याच्यानंतर भारताचा नेपोलियन कोणाला म्हणतात? तर भारताचा जो नेपोलियन आहे ना, ते समुद्रगुप्त हे जे राजे होते आपले गुप्त घराण्याचे, त्यांना भारताचा नेपोलियन असे म्हणतात. भारतामध्ये पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात कोणत्या राज्यात झाली? तर भारतामध्ये पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात राजस्थान या राज्यामध्ये झालेली आहे. राजस्थानमधील नागौर जिल्ह्यामध्ये पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात झाली आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. 2021 साली शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर 2021 सालचा शांततेचा नोबेल पुरस्कार दोघांना मिळालेला आहे, मारिया रेसा आणि दिमित्री मुराटो यांना मिळालेला आहे. 2022 सालच्या पर्यावरण दिवसाची थीम काय होती? तर ओनली वन अर्थ अशी ती थीम होती. हेलियमची ऑक्सीकरण संख्या किती असते? तर हेलियमची ऑक्सीकरण संख्या 0 असते. आर्या राजेंद्रन कोणत्या शहराची सर्वात तरुण महापौर बनली आहे? तर आर्या राजेंद्रन ही तिरुअनंतपुरम या शहराची तरुण महापौर बनली आहे आणि तिरुअनंतपुरम केरळ या राज्यामधील शहर आहे. जगदीप धनखड कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? तर जगदीप धनखड हे पश्चिम बंगाल या राज्याचे राज्यपाल होते आणि आता ते भारताचे उपराष्ट्रपती आहेत. असंच तुम्हाला द्रौपदी मुर्मू ह्या ज्या आपल्या भारताच्या राष्ट्रपती आहेत त्या कोणत्या राज्याच्या राज्यपाल होत्या असाही प्रश्न येऊ शकतो. तर त्या झारखंड या राज्याच्या राज्यपाल होत्या. राज्यघटनेतील कलम 231 कशाशी संबंधित आहे? तर राज्यघटनेतील कलम 231 2 किंवा त्यापेक्षा अधिक राज्यांसाठी एकच उच्च न्यायालय बनवणे याच्याशी संबंधित आहे. दांडी यात्रेची सुरुवात केव्हा झाली? तर दांडी यात्रेची सुरुवात ही 12 मार्च 1930 या तारखेला झालेली आहे. त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. आणि पुढचा प्रश्न आहे पहा, CV रमन
यांना नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला? तर सी.व्ही. रमन यांना नोबेल पुरस्कार 1930 या वर्षी मिळालेला आहे. आणि हे सर्व प्रश्न मी विठ्ठल जोशी या टेलिग्राम चॅनलवर दिलेले आहेत, तसंच विठ्ठल जोशी या वेबसाईटवर दिलेले आहेत आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. 2021 सालचा बालसाहित्य पुरस्कार किती भाषांमध्ये देण्यात आला आहे? तर 2021 सालचा बालसाहित्य पुरस्कार हा एकूण 22 भाषांमध्ये देण्यात आलेला आहे. सध्या भारताचे CGA कोण आहेत? तर सध्या भारताचे CGA श्रीमती सोनाली सिंह ह्या आहेत. जैन धर्मातील जीन या शब्दाचा अर्थ काय होतो? तर जैन धर्मामधील जीन या शब्दाचा अर्थ जिंकणारा असा होतो. MIC गॅसचा फुल फॉर्म सांगा. तर MIC गॅसचा फुल फॉर्म आहे मिथाईल आयसोसायनाइड. आणि आपली जी भोपाळ दुर्घटना झाली होती ना, ती मिथाईल आयसोसायनाइड या गॅसमुळेच झाली होती. बसवराज बोम्मई कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? तर बसवराज बोम्मई हे कर्नाटक या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. पीएचचा फुल फॉर्म काय आहे? तर पीएचचा फुल फॉर्म पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन हा आहे. अमरकंटक या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? तर अमरकंटक या ठिकाणी 2 नदीचा उगम होतो. एक आहे नर्मदा नदी आणि दुसरी आहे शोण नदी. कार्बनचे अपरूप कोणते आहे? तर कार्बनचे अपरूप हिरा, ग्राफाईट, कोळसा, कोट, चारकोल ही सर्व आहेत. आता पर्यायानुसार त्याचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल. 2021 सालचा द्रोणाचार्य पुरस्कार संध्या गुरुंग यांना कोणत्या खेळासाठी देण्यात आला? तर संध्या गुरुंग ह्या ज्या आहेत ना, ह्या बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहेत. भारतातील सर्वात मोठे नदीतील बेट कोणते आहे? तर भारतातील सर्वात मोठे नदीतील बेट माजुली बेट हे आहे. मानव विकास निर्देशांक 2021 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर होता? तर मानव विकास निर्देशांक 2021 मध्ये भारत 131व्या क्रमांकावर होता. स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे? तर स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची ही 182 मीटर आहे. आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी हा कुणाचा पुतळा आहे? तर सरदार वल्लभभाई पटेल भारताचे पहिले गृहमंत्री यांचा तो पुतळा आहे. आणि भारताचे पहिले गृहमंत्री आहेत ते. नर्मदा नदीचं जे धरण आहे तिथं सरदार सरोवर त्या ठिकाणी तो पुतळा उभा करण्यात आलेला आहे. कलम 51 राज्यघटनेतील कोणत्या भागामध्ये आहे? तर कलम 51 राज्यघटनेतील भाग 4A मध्ये आहे. निजामुद्दीन औलियाचा दर्गा कोठे आहे? तर निजामुद्दीन औलियाचा दर्गा नवी दिल्ली या ठिकाणी आहे. जीवनसत्व B12चे रासायनिक नाव काय आहे? तर जीवनसत्व B12चे रासायनिक नाव स्नॅटोकोबाल्मिन हे आहे. कलम 48A कशाशी संबंधित आहे? तर कलम 48A पर्यावरण व वन्यजीव संरक्षण याच्याशी संबंधित आहे. राहुल गांधी कोणत्या लोकसभा मतदारसंघामधून निवडून आले आहेत? तर राहुल गांधी हे केरळमधील वायनाड या मतदारसंघामधून निवडून आलेले आहेत. वित्त आयोगाची तरतूद कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे? तर वित्त आयोगाची तरतूद ही कलम 281 मध्ये करण्यात आलेली आहे. मोहसिन राम झाले ते ॲक्च्युली मौसिन राम असं पाहिजे, ते टाईप करण्यात मिस्टेक झाली माझी. मौसिन राम कोणत्या डोंगर रांगांमध्ये स्थित आहे? म्हणजे भारतातील सर्वात जास्त पाऊस पडण्याचं ठिकाण आहे ते. तर मौसिन राम हे खासी या डोंगर रांगांमध्ये स्थित आहे. लोखंडाला गंज लागणे हे कोणत्या रासायनिक अभिक्रियेचे उदाहरण आहे? तर लोखंडाला गंज लागणे हे रेडॉक्स अभिक्रियेचे उदाहरण आहे. क्लोरीनचे इलेक्ट्रॉन स्वरूपण सांगा. म्हणजे कोणत्या कक्षामध्ये किती इलेक्ट्रॉन असतात हे सांगायचं आहे. तर पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या 8 आणि तिसऱ्या 7 असतात. इलेक्ट्रॉन स्वरूपण सुद्धा सर्वांनी लक्षात ठेवा. राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा असतो? तर राष्ट्रीय विज्ञान दिवस हा 28 फेब्रुवारीला साजरा केला जातो. 2022 साली क्रीडा क्षेत्रामधील कोणाला पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे? पद्मश्री पुरस्कार सर्वांनी व्यवस्थित करा. तर तो सुमित अंतिल, प्रमोद भगत, नीरज चोप्रा, फैजल अली दार, वंदना कटारिया, अवनी लेखरा हे सर्व असे आहेत ज्यांना पद्म पुरस्कार मिळाला 2022 मध्ये आणि ते क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहेत. कोणत्या राज्यघटना दुरुस्तीनुसार पंचायत राजला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला आहे? तर आपली जी 73वी राज्यघटना दुरुस्ती आहे ना, तिच्यानुसार पंचायत राजला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला आहे. भूदान आंदोलन कोणी सुरू केले आहे? तर भूदान आंदोलन आचार्य विनोबा भावे यांनी सुरू केले आहे. 1 जूल बरोबर किती न्यूटन मीटर? तर 1 जूल बरोबर 1 न्यूटन मीटर.
कोणत्या पंतप्रधानांना भारतीय राजनीतीचे भीष्म पितामह असे म्हणतात? तर अटल बिहारी वाजपेयी यांनाच भारतीय राजनीतीचे भीष्म पितामह असे म्हणतात. HIV फुल फॉर्म सांगा. तर HIV फुल फॉर्म ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस असा आहे. हॉकीच्या एका संघामध्ये एकूण किती खेळाडू असतात? तर हॉकीच्या एका संघामध्ये एकूण 18 खेळाडू असतात. के वेणुगोपाळ यांचा कार्यकाळ केव्हा वाढवण्यात आला? तर के वेणुगोपाळ यांचा कार्यकाळ हा 30 जून 2020 या तारखेला वाढवण्यात आला. उंटाचा गर्भ कालावधी किती महिने असतो? तर उंटाचा गर्भ कालावधी हा 13 ते 15 महिने असतो. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी आहे आणि 7 एप्रिल 1948 या दिवशी जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झालेली आहे. सामान्य ज्ञानचा अभ्यास करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेले विठ्ठल जोशी सरांचे जनरल नॉलेज कलाशाखा घटक भाग 1, स्पर्धा परीक्षा इतिहास, स्पर्धा परीक्षा भूगोल ही 3 पुस्तकं विकत घ्या. सर्व स्पर्धा परीक्षांना तुम्हाला याचा फायदा होईल. ही पुस्तकं विकत घ्यायची असतील तर 8806068618 या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा किंवा फोन करा. तुम्हाला घरपोच ही पुस्तकं मिळून जातील आणि पुस्तकांच्या दुकानावर ही पुस्तकं मिळत नाहीत, फक्त मी पोस्टाने पाठवत असतो. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आणि आजचे प्रश्न उद्या सकाळी तुम्हाला मिळतील. तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.